नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज शिवताना कोणकोणत्या चुका होतात हे पाहायचं आहे आणि कोणकोणत्या गोष्टी काळजीपूर्वक पाहून आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा असतो, कोणकोणत्या गोष्टी टाळायच्या हे सर्व आज आपण पाहणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, कारण मी ज्या काही टिप्स सांगत असते त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हालाही खूप उपयोगी पडतील। तर या इथे पहा, जे मेन फॅब्रिक आहे त्याला मी सर्व अस्तर जोडून घेतलेला आहे, म्हणजे क्रॉस पट्टी सहित मी सर्व तयार करून घेतलेलं आहे। आता या इथे कटोरीला टक्स देताना आपल्याला या इथे कटोरीचा असा मध्य करायचा आहे आणि नंतरच आपल्याला पहा जे काही कमी जास्त असेल आधी कपडा तो कट करून मगच टक्स द्यायचा आहे। तर इथे मला थोडंसं कमी जास्त दिसत होतं तर ते मी कट करून काढलं। आता या इथे 30 साईज आहे, तर 30 साईजसाठी मी पहा टक्स आहे तो 1.5 इंच आणि उंचीला 2.5 इंच टक्स देणार आहे। असा तिरका टेप ठेवायचा आणि 2.5 इंच आपल्याला हा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे। ब्लाऊजची उंची जरा थोडी जास्त असेल नेहमीपेक्षा तर 2.25 इंच तुम्ही टक्स घेऊ शकता। आता इथे मी एक शिलाई दिली, म्हणजे टक्स जो आहे तो आपण शिवून घेतलेला आहे। एक शिलाई दिल्यानंतरच आपल्याला कटोरीचा टक्स जो आहे तो चेक करायचा आहे आधी बरोबर आहे का, आणि मग नंतरच दुसरी शिलाई आपल्याला द्यायची आहे। तर या इथे पहा एकदम परफेक्ट असा पफ जो आहे तो आलेला आहे। आता दुसरी शिलाई मी लगेच देणार आहे आणि पहा टक्स जो आहे तर तो तुम्हाला कट करायचा असेल तर तो तुम्ही कट करू शकता किंवा दुमडू शकता। लगेचच आता आपण दुसरी कटोरी जी आहे ती तयार करून घेऊया। तर आपण जसं मगाशी केलं कुठे कमी जास्त आहे का तर हे पाहायचं आहे आधी आणि नंतरच पहा टक्स द्यायचं आहे। तर पहा आता या इथे मी जे काही थोडंसं होतं ते मी कट करून काढलं। अशा गोष्टी आपण बारीक सारीक फॉलो केल्या तर काय होतं, ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर असं येतं। वेळोवेळी आपल्याला धागे दोरे सुद्धा कट करून काढायचे आहेत। आता इथे आपण ज्या प्रकारे पहिल्या कटोरीला टक्स घेतला त्या प्रकारेच इथे टक्स देऊन घ्यायचा। लगेचच दुसरी सुद्धा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दोन्ही कटोरीचे टक्स म्हणजे पफ जो आहे किंवा टक्स आपण बरोबर दिलेला आहे की नाही हे पाहायचं आहे। जर कुठे आपल्याला थोडं फार कमी जास्त वाटलं तर ते लगेच आपण टक्स देऊन घ्यायचं आहे। आता या इथे पहा मी तुम्हाला सांगते, मला एका कटोरीचा टक्स जो आहे तो थोडा मोठा वाटत आहे आणि एका कटोरीचा टक्स जो आहे तो कमी वाटत आहे। तर मी तो लगेचच टक्स जो आहे तो थोडा 1.5 इंचाने पहा उंचीला वाढवणार आहे। तर ह्या बारीक सारी गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लगेचच पटकन अशा लक्षात आल्या पाहिजेत। आता टक्स दिल्यानंतर पहा दोन्ही कटोरीचे जे टक्स आहेत ते आता आपल्याला बरोबर असे दिसत आहेत, कुठेही कमी जास्त वगैरे दिसत नाही। आता साईड पार्टला जोडून घ्यायचं आहे। तर साईड पार्टला जोडण्याआधी मी तुम्हाला सांगते, या इथे कटोरी जी आहे ती गळ्याजवळ आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा सोडायची, वरती जोडताना एवढी पहा एक्स्ट्रा सोडायची। आणि काय होतं, गळ्याचा जो आकार आहे तो आकार प्रॉपर राहतो आणि काय होतं तिथे कमी जास्त दिसत नाही। इथे कटोरी जोडताना कटोरी ओढायची नाही, कारण आपण कटोरी काढताना उरेबमध्ये काढलेली असते, म्हणजे तो भाग जो आहे तो लांबणारा असतो। त्यासाठी पहा कटोरी आपल्याला ओढायची नाही। लगेचच मी डबल शिलाई देऊन घेणार आहे। आपल्या नवीन शिकणाऱ्या ताई आहेत पहा, तर त्यांची कटोरी जास्त होते कधी कधी। तर का होते, कटोरी उरेबमध्ये असल्यामुळे त्या खेचून लावतात, खेचून लावलं की कटोरी ताणली जाते आणि ही कटोरी मोठी होते। तर त्यासाठी मी हे तुम्हाला सांगितलं। आता लगेचच आपल्याला या इथे नकाने थोडंसं प्रेस करायचं। काय होतं, नकाने वेळोवेळी प्रेस केलं की ब्लाऊजला फिनिशिंग छान असं येतं। आता हा जो पार्ट आहे आपला पहा तयार आहे। क्रॉसपट्टी जोडून घेऊया।
क्रॉसपट्टी मी पहा या इथे कशा प्रकारे तयार केलेली आहे. 2 अस्तरच्या क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत, मेन फॅब्रिकची एक काढलेली आहे. जेव्हा सुळसुळीत कपडा असतो त्यावेळेस अशा प्रकारे तुम्ही जशा आपण साध्या ब्लाऊजला 4 क्रॉसपट्ट्या काढतो त्या प्रकारे तुम्ही 4 क्रॉसपट्ट्या अस्तरच्या काढायच्या आणि मेन फॅब्रिकच्या 2 काढायच्या. याने काय होतं, एकदम सुंदर अशी क्रॉसपट्टी बसते. आता इथे पहा, मेन फॅब्रिकला मी एक क्रॉसपट्टी जोडलेली आहे आणि फोल्ड करण्यासाठी मी एक क्रॉसपट्टी जी आहे ती ठेवलेली आहे. आता दोन्ही क्रॉसपट्टीच्या मध्ये हा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि जोडताना काय करायचं आहे, जे क्रॉसपट्टीचं जे टोक आहे ते थोडंसं मधल्या पार्टपेक्षा एक्स्ट्रा ठेवायचं. याने काय होतं, क्रॉसपट्टी जी आहे ती तिरकी दिसत नाही, म्हणजे एकतर आतमध्ये दिसत नाही किंवा अशी बाहेर गेल्यासारखी दिसत नाही. बाहेर गेली तर आपण थोडीशी कट करून काढू शकतो, पण आतमध्ये गेली तर ते पहा कटोरीला कट करता येत नाही आपल्याला आणि ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी पहा या प्रकारे थोडंसं जे टोक आहे ते पुढं आपल्याला ठेवायचं आहे आणि तिन्ही पार्ट जे आहेत म्हणजे दोन्ही क्रॉसपट्टी आणि मधला पार्ट व्यवस्थित पकडून आपल्याला या इथे शिलाई द्यायची आहे. इथे सुद्धा मी लॉक करून घेतलेलं आहे. डबल शिलाई मी लगेचच देणार आहे. आता इथे क्रॉसपट्टीमध्ये पहा साईडला जो कपडा आहे तो आतमध्ये जाणार आहे, तरीही तसंच सोडून द्यायचं नाही. पहा अशा प्रकारे कमी जास्त दिसत असेल तर ते लगेच कट करून काढायचं. क्रॉसपट्टीचं जो टोक होतं ते कट करून काढलं. इथे धागे दिसत आहेत ते सुद्धा कट करून काढले. आता मधला जो भाग आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. जो क्रॉसपट्टीचा मोठा साईडचा भाग असतो त्या साईडने आपल्याला हा मधला भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे. बाहेर काढल्यानंतर पहा अशा प्रकारे फिनिशिंगला ब्लाऊज दिसतं. आता एक क्रॉसपट्टी पहा आपण अस्तरच्या 2 वापरल्यामुळे एकदम फिनिशिंग सहित आपली क्रॉसपट्टी बसलेली आहे आणि परफेक्ट असा आपला जो एक पार्ट आहे तो तयार झालेला आहे. तर मी या इथे दुसरा पार्टसुद्धा लगेचच तयार करून घेतला. पार्ट तयार झाल्यानंतर हुक लूक पट्टी जोडण्याच्या आधी हे जे पार्ट आहेत समोरचे कटोरीचे ते चेक करायचे असतात. पहा अशा प्रकारे एकमेकावर ठेवायचे आणि चेक करून घ्यायचं कमी जास्त आहे का. जर असेल तर ते तुम्ही कट करून घ्या. आणि जे ब्लाऊज तयार जो ब्लाऊज असतो म्हणजे मापाचा जो ब्लाऊज असतो आपल्याकडे त्याचीसुद्धा मी हुकलूक पट्टी जी आहे ती मोजत असते आणि तेवढीच मी या ब्लाऊजवरती ठेवते. तर 7 इंच मी या इथे हुकलूक पट्टी जी आहे ती ठेवणार आहे. जर पहा या इथे हुकलूक पट्टी मोजून सुद्धा आपल्याला गळा जो आहे तो चेक करायचा आहे. जर तुमचा गळा आहे तेवढाच असेल म्हणजे मापाच्या ब्लाऊजवर गळा आहे तेवढाच या इथे असेल तर तुम्ही या इथे कट करून काढू नका, नाहीतर परत गळा मोठा होण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता इथे जे पॉईंट दिलेले आहेत त्यावरती गळ्याचा आकार असा गोल देऊन घ्यायचा. याने काय होतं पहा, आता या इथे मी जे आकार दिलेले आहेत त्यावर मी शिलाई देऊन कट करून तुम्हाला दाखवते गळ्याला म्हणजे लूक कसा येतोय कट करून काढल्यानंतर. मी आधी शिलाई देते पहा आणि मगच स्टिच करते, कारण कधी कधी सुळसुळीत कपडा असतो तो कट केल्यानंतर निसटतो आणि परत ओढून असं लावल्यानंतर ते पहा फुगा वगैरे आल्यासारखं होतं. तर त्यासाठी आधीच आपण स्टिच करायचं, नंतर कट करून काढायचं म्हणजे काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता या इथे हा पार्ट तुम्ही पहा किती लूक भारी आलाय पहा गळ्याला. याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट तयार करायचा. गळ्याला इथे जरा गोल असा आकार देऊन घ्यायचा आणि यावरनं एक शिलाई देऊन घ्यायची, नंतर कट करून काढायचं आहे. पण हे करायच्या आधी तुम्हाला गळा चेक करायचा आहे. शक्यतो हे मी सर्वच ब्लाऊजमध्ये करते. आता कट करून काढल्यानंतर सुद्धा अजून एकदा तुम्ही हे चेक करून घ्या व्यवस्थित आहे का पहा. कमी जास्त असेल तर ते कट करून घ्या. आता हे बरोबर आपलं आलेलं आहे. हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. तर त्यासाठी पहा मी हा पाठीमागील गळ्याचा जो भाग होता
तो घेतलेला आहे आणि यामधूनच मी हुक आणि लूक दोन्हीही पट्ट्या काढणार आहे. तर एक सेंटरला मी शिलाई देऊन घेतली, म्हणजे एक पार्ट छोटा आणि एक पार्ट मोठा करणार आहे. जो मोठा पार्ट असणार आहे तो लूक पट्टीसाठी म्हणून वापरणार आहे आणि छोटा हुक पट्टीसाठी वापरायचा. जेव्हा कपडा नसतो त्यावेळेस असं ॲडजस्टमेंट करायचं आहे. आणि सेपरेट तुम्हाला जर हुक पट्टी काढायची असेल तर 1.5 इंचाची तुम्ही हुक पट्टी काढा आणि 2 ते 2.5 इंचाची तुम्ही लूक पट्टी काढायची आहे. हुक पट्टी मी या इथे तयार करून घेतली. इथे एकसारखी करून घ्यायची आधी पट्टी आपल्याला. हुक पट्टी लावायच्या आधी आपल्याला या इथे पहा थोडंसं असं तिरकं कट करायचं आहे. याने काय होतं, अशी पट्टी तिरकी कट करून लावल्यामुळे गळ्याजवळ पहा कमी होते पट्टी, ती कमी होत नाही. आता हुक पट्टी आपण नेहमी वरून आतमध्ये फोल्ड करत असतो, तर या प्रकारे आपल्याला ही पट्टी जी आहे ती लावायची आहे. इथे पहा मी कट करून काढलं आणि अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आतमध्ये. इथे लॉक करून घ्यायला विसरायचं नाही. आता ही पट्टी अशी पलटी करायची आहे आणि इथे एक दाबटीप आपल्याला द्यायची आहे. दाबटीप दिल्यानंतर आपल्याला अशी आतमध्ये फोल्ड करायची. एकसारखी पट्टी आपल्याला इथे फोल्ड करायची आहे पहा. तुम्ही फक्त अस्तरची सुद्धा या इथे हुक पट्टी तयार करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. पण माझ्याकडे गळ्याची दोन्ही निघालेलं होतं कपडा, त्यामुळे मी दोन्ही वापरलेलं आहे. तर पहा या इथे आपली हुक पट्टी लावून झाली. आता आपण लूक पट्टी लावूया. तर इथे थोडंसं तिरकं आहे तर ते मी कट करून घेते. ही पट्टी आपल्याला आधी 1/2 इंचाने फोल्ड करायची आहे आणि शिलाई देऊन घ्यायची. तर इथे मी एकसारखं करून घेतलं. आता पहा ही पट्टी अशी सरळ ठेवायची, म्हणजे मेन फॅब्रिक आपलं वरती आलं पाहिजे आणि त्यावरती आपल्याला हा पार्ट जो आहे तो असा ठेवायचा आहे. एक 1/2 इंचापेक्षा जास्त म्हणजे 1/4 इंच तुम्ही एक्स्ट्रा पट्टी ठेवा खाली आणि या इथे पट्टी जोडत या. आता ही पट्टी पहा आपण खालच्या साईडला ठेवलेली आहे. हुक पट्टी आपण वरून आतमध्ये फोल्ड केली, तसं लूक पट्टी आपण आतमधून वरती फोल्ड करणार आहे. परत अशा प्रकारे सेंटर करायचं आणि इथे एक शिलाई देऊन लॉक करून घ्यायचं आणि राहिलेला कपडा मी कट करून काढणार आहे पहा. या प्रकारे हुक पट्टी लूक पट्टी जोडल्यामुळे काय होतं, फिनिशिंग छान येतं. आता इथे शिलाई देऊन घेऊया. तर पहा किती अशी सुंदर आपली लूक पट्टी तयार झालेली आहे. अगदी कडेला आपण या इथे टिप देऊन घेणार आहे. राहिलेली पट्टी जी आहे ती कट करून काढायची आहे. कट करून झाल्यानंतर आता हे परत चेक करायचं आहे की दोन्ही आपल्या ज्या पट्ट्या आपण लावलेल्या आहेत त्या बरोबर आहेत का, कमी जास्त नाहीत का. आता इथं लूक लावण्यासाठी मी इथे मध्ये शिलाई देऊन घेतली. तर पहा या इथे मी असं ठेवून चेक करणार आहे, कमी जास्त आहे का हे पाहणार आहे. मला थोडासा हुक पट्टीचा भाग जो आहे तो एक्स्ट्रा वाटत होता, तर तो मी असा कट करून काढला आणि बरोबर करून घेतलं. तर अशा प्रकारे बारीक सारी गोष्टी मी जे काही सांगितल्या त्या फॉलो करत जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार
नाही आणि अशा प्रकारे मी परफेक्ट फिनिशिंग सहित जो पुढचा भाग जो आहे तो तयार केलेला आहे। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पहा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही या इथे विचारा। 30 साईजचं जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहायचं असेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी पेपर कटिंग दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।